फलंदाजी करत असताना 16 धावा, तदनंतर गोलंदाजी करत असताना कॅमेरामॅन फोकस करायचा आहे मॅन ऑफ द मॅच साठी. 2 विकेट पाहायला मिळाल्या असे मयूर हेंडे प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय. सन्माननीय दयाराम महादेव महाडिक, सुधागड रोहा नवगाव मराठा समाज ग्रामीण अध्यक्ष यांचे शुभागमन या स्पर्धेसाठी झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. प्लेअर ऑफ द मॅच मयूर हेंडे. प्लेअर ऑफ द मॅच मयूर हेंडे यांना आपण पाहतोय. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. टॉस जिंकल्यानंतर कुपरी वॉरियर्स संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहतोय. आमंत्रण दिलं गेलंय टीम अगस्त्य 11 वैतागवाडी या संघाला. प्रथमतः फलंदाजीसाठी 2 षटकांची लढत आणि 2 षटकांच्या लढतीमध्ये नॉन पॉवर प्लेची ही दोन्ही षटकं 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चांगली स्टारकास्ट आपण या मॅच मध्ये आपण पाहू शकताय. अगस्त्य 11 वैतागवाडी संघाच्या माध्यमातून कुपरी वॉरियर्स आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवून द्या. महेंद्र अंधेरे आणि वैभव शुभम बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण सुबोध भोसले बॉलिंग ट्रॅक वरती सुबोध भोसले. दुसऱ्या मॅचला सुरुवात होते मित्रांनो. टॉस जिंकल्यानंतर कुपरी वॉरियर्स प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय महेंद्र अंधेरे आणि सोबत जर पाहायला गेला तर ऑन स्ट्राईक पहिलाच बॉल जातोय सरळ फाईन लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. महेंद्र अंधेरे ब्रँडेड षटकार. धावा पहिल्या षटकामध्ये पाहिल्या होत्या महेंद्र यांच्या बॅट मधून. आता पुन्हा एकदा बॉलर सज्ज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी अँगल क्रिएट करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉल पाहतोय. वाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 1 धाव ऍड होताना आपण पाहू शकतोय. धावसंख्येत जर पाहायला गेला तर वाईटची 1 धाव ऍड झाल्यानंतर आता धावसंख्येत एक बदलाव साधावा. कोणत्याही प्रकारचा आता रिव्ह्यू वापरला जाणार नाही आहे याच्याकडे देखील आपण आयोजकांच्या माध्यमातून दखल घ्यायची आहे. आम्हाला सांगलं गेलंय की आता याच्या पुढे कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नसणार आहे. वाईट बॉल आलाय. अंपायर्स डिसिजन ऑन फील्ड अंपायर डिसिजन विल बी फायनल. हेच पकडलं जाईल आणि ते निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवत असताना सांगिततात की हा बॉल वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 1 धाव. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 ऑन बोर्ड. पहिलाच बॉल आपण पाहिला होता. फाईन लीगला मारलेला षटकार महेंद्र अंधेरे यांचा. तुफान फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला. पहिल्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 26 धावांची आक्रमक अशी विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली होती आणि आता देखील तशीच सुरुवात देत असताना महेंद्र अंधेरे यांना आपण पाहतोय. 6 धावांनी सुरुवात केली
आणि तदनंतरचा आलेला हा वाईट बॉल. चला मॅच चालू करून घ्यायची आहे टीम खोपोली वॉरियर्स. नेक्स्ट बॉल. सुबोध यांचा बॉल पुन्हा एकदा त्याच लाईन वरती हा ट्रॅप रचला जातोय, प्लान क्रिएट केला जातोय अर्थातच टीम खोपोली वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. कारण महेंद्र अंधेरे ऑन साइडला जर पाहायला गेला तर स्ट्रॉंग शॉट त्यांच्या झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल सुबोध. सुबोध यांचा पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल करण आहेत. करण सारबी होते तिथे बॉल पकडण्याचा प्रयत्न आपण त्यांचा जरूर पाहिला, परंतु थोडा फंबल पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर थोडा राईज झाला आणि तदनंतर करण यांना बीट करत बॉल सीमारेषा पार 4 धावांसाठी गेला. आणि खाली गोलंदाजी करत असताना कुठेतरी लेन मध्ये आता बदलाव करण्याच्या नादामध्ये भरकटले जातात आणि एक्स्ट्राचा ही एक धाव सबरील संघ अगस्ते 11 वैतागवाडी या संघाला देत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा वा सुंदर सुई मधून धागा काढावा तशा पद्धतीने दोन फिल्डरच्या मधून कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मधून हा गॅप काढला आणि 4 धावा पुन्हा एकदा पाहतोय त्या महेंद्र अंधेरे आणि टीम अगस्ते 11 वैतागवाडी संघाच्या स्कोर कार्ड वरती. धावसंख्येत 4 ने वधा आणि पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेला तर 18 धावा सध्याच्या घडीला. एक बॉल शिल्लक असताना आतापर्यंत पाहतोय त्या टीम अगस्ते 11 वैतागवाडी. यावेळी आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. मेगा हिट षटकार 6 धावांनी
जर विचार करायला गेला तर चांगली धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय. थोडा मॅच चालू करून घ्यायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज पियुष यांचा वापर केला जातोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना फिरकी दाखवली आणि यावेळी जर पाहायला गेला तरी सॅक्रिफाईन विकेट आपण पाहतोय. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज सुबोध बॅक टू द डगआउट. आकाश मैदानाच्या आत दाखल झालेत. परंतु यावेळी काय कमालीचं षटक पाहताय आपण. गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी फिरकी दाखवली जाते, बांधून ठेवलं जाते. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. नॅचरल अँगल आपण पाहतोय, तो अँगलच्या मदतीनं गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा आपला खोलमध्ये टाकलं गेले. वाह, काय गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकात 24 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये पूर्णपणे मजबूत अशा अगस्ती 11 वैतागवाडी संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलंय. पहिल्या बॉलवरती सुबोध यांना बांधून वैभव यांना बांधून ठेवलंय. आणि तदनंतर जर पाहायला गेला जे महेंद्र अंधेरे आतापर्यंत या आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या बॅटमधून 50 धावा निघाल्यात त्या महेंद्र अंधेरे यांना थांबवून ठेवलंय. यावेळी थांबणार नाही आहेत महेंद्र अंधेरे. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न मात्र पाहायला मिळाले. अप्रतिम प्रयत्न आपण पाहतोय, परंतु बॉडी बॅलन्स राखू शकले नाही आणि हा बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. चांगले होते त्या क्षेत्रामध्ये. सूर्याची किरण असताना देखील मैदानाच्या आतमध्ये बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. पुन्हा एकदा यावेळी स्वतःसाठी जागा बनवत असताना बॅटचा फेस ओपन केला आणि तदनंतर जर पाहायला गेला तर डीप पॉइंटच्या क्षेत्रातून बॉल वन बाउन्स इनटू द फॅन्स. 4 धावा चौकार. देखील धाव खर्च केली नव्हती, परंतु पुढच्या 2 बॉल मध्ये तब्बल 10 धावा खर्च करत असताना पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस दोस्ती 11 आणि पवार ब्रदर्स आंबोलेवाडी टॉस साठी यायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा स्वतःसाठी जागा बनवून शपल होऊन ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल मारायचा होता. बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही, परिणामी या बॉलवरती आलेली ही एकेरी धावा आपण पाहिली. एका धावेनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या, अर्थातच 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 36 रिक्वायर्ड असणार आहे. येणाऱ्या पुढच्या 12 बॉलमध्ये प्रतिषटक 18 धावांची गरज असणार आहे. तत्पूर्वी टॉस साठी इन्व्हाइट करतोय दोस्ती 11 आणि पवार ब्रदर्स आंबोलीवाडी टॉस साठी यायचं आहे. लगेच टॉस करून घ्यायचा आहे आणि टीम वैतागवाडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. कारण आपल्याला जर अजून पाहायला गेला तर यापुढे 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत आणि ह्या मॅच मधील देखील दुसरं सत्र आपल्याला कव्हर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला टाइम वाचवणं गरजेचं असणार आहे, तरच यापुढील मॅचेस कदाचित 3 षटकांच्या खेळवल्या जातील. यासाठी आपल्याला टाइम देखील वाचवणं गरजेचं असणार आहे. कारण आज पाहायला गेलात तर चला दोस्ती 11 टॉस साठी या. लास्ट कॉल असणार आहे आपल्यासाठी दोस्ती 11 आणि दुसऱ्या बाजूनं पवार ब्रदर्स आंबोलेवाडी. आज जर पाहायला गेला तर खूप सुंदर असं आयोजन नियोजन आपण पाहतोय. शिवशंभू 11 आंबोलीवाडी आयोजित ही श्री छत्रपती चषक 2026 देखणं दिमागदार दर्जेदार असं आयोजन या सर्व संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली जाते, जिथे पहिल्या दिवसात 12 संघ
हे ओपनचे संघ खेळत असतात आणि दुसऱ्या दिवसामध्ये हे नवगाव समाजाचे 12 संघ ग्रामीण संघ खेळत असतात आणि खऱ्या अर्थानं तदनंतर आपल्याला समजून जातो की अंतिम विजेता संघ कोणता असेल. चला दोस्ती 11 लास्ट कॉल असणार आहे आपल्यासाठी. टॉससाठी या दोस्ती 11 संघ. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर टॉससाठी यायचा आहे. चला बॅटिंग पेअर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा. टीम खोपोली वॉरियर्स आपले ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टीम खोपोली वॉरियर्स. खोपोली वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर अगस्त 11 वैतागवाडी अशी लढत आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर खोपोली वॉरियर्स संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पाहिला. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीने निर्णय खारडुंबी संघाने घेतला होता परंतु धावा बनवू शकले नाही. या सत्रामध्ये देखील जर पाहायला गेला तर बऱ्याचशा धावा या धावपालकावरती लागल्या गेल्यात. 35 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. 36 धावा प्रतिषटक 18च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागणार नाहीत. 6 षटकारांची मॅच आहे परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार लिहिलेला नसतो कारण समोरील संघ देखील तेवढाच ताकदवान असतो आणि आपला खेळ दाखवत असतो आणि अशाच पद्धतीने जर एखाद दुसरी विकेट बॉल मारायच्या नादामध्ये जर गेली तर आपल्या संघामध्ये अडचणी देखील आपण पाहू. चला बॅटिंगसाठी या टीम खोपोली वॉरियर्स. आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. खोपोली वॉरियर्स आपण पाहतोय मनीष यांच्या हातामध्ये बॉल सोपवला जातोय. 18 धावा प्रति षटक बनवाव्या लागणार आहेत. आस्किंग रेटचा विचार करायला गेला तर 18च्या आस्किंग रेटनं धावा बनवायच्या आहेत. सुबोध भोसले आणि त्यांच्या जोडीला जर पाहायला गेला तर टॉस जिंकला दोस्ती 11 संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय पाहतोय. अर्थातच दुसरं सत्र आपल्या समोर येतंय. 36 धावा बनवायच्या आहेत आणि या 36 धावा कशा बनवल्या जातील यासाठी आवाजामध्ये बदलाव करतोय आणि इन्व्हाइट करतोय सन्माननीय नितीन भोई सरांना. धन्यवाद सर. तर श्री छत्रपती चषक 2026 मध्ये मी इथे आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचे क्रिकेट रसिकांचे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला सामन्याकडे घेऊन जातो. सामना चालू आहे मैदानामध्ये अगस्त 11 वैतागवाडी वर्सेस खोपोली वॉरियर्स. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की चांगली फलंदाजी झाली आणि या फलंदाजीमार्फत खोपोली वॉरियर्सला 36 धावांचं आव्हान मिळालं आणि या 36 धावांच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी खोपोली वॉरियर्स संघाची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. सुबोध आणि राज स्ट्राईकला आहे. सुबोध नॉन स्ट्राईकला राज. गोलंदाज आहे मनीष. पहिलं षटक घेऊन आलाय. नक्कीच या 2 षटकामध्ये खोपोली वॉरियर्स संघाला धावा जमावं लागतील ते 36. हा पहिला चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेलखाली क्षेत्ररक्षक आहे आणि या पहिल्या चेंडूवर दबावाखाली आणलंय गोलंदाजाने खोपोली वॉरियर्स संघाच्या फलंदाजाला. अर्थात पहिल्या चेंडूवर पहिला धक्का दिलाय सुबोध याच्या रूपामध्ये आणि सुबोध हा 0वर बाद झाला. आपल्या संघासाठी थोडंसं चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती परंतु पहिल्याच चेंडूवर मनीषनं त्याला मात्र झेल बाद केलं आणि पहिला धक्का दिला खोपोली वॉरियर्स संघाला. नक्कीच आता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळ आपल्याला 36 धावांचं आव्हान पार करायचं आहे खोपोली वॉरियर्स संघाला. नक्कीच एक चांगला फलंदाज येईल अशी अपेक्षा आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करेल. तर पाहूया नवीन फलंदाज येते खोपोली वॉरियर्स संघाकडून भावेश. तर 11 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. अर्थात महेंद्र याच्या बॅटमधून आपल्याला भरपूर धावा चांगल्या प्रकारे जमवता आल्या. नक्कीच तो वैयक्तिक 33 धावा आपल्या संघासाठी जमवू शकला आणि नक्कीच चांगलं आव्हान 2 षटकामध्ये खोपोली वॉरियर्सला देण्यात आलं.
ऑगस्ट 11 वैतागवाडी या संघाकडून. नक्कीच पहिला चेंडू झाला आपण पाहिला आणि पहिल्या चेंडूवर एक चांगला मोहरा टिपलाय मनीषनं. सुबोध सारखा फलंदाज बाद केलाय. तर पाहूया दुसरा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय मनीष याचा, नवीन आलेला फलंदाज भावेश याच्यासाठी. तर नक्कीच आपण यापूर्वी आपण आवाज ऐकत होतात कल्पेश ठाकूर पेण यांचा. नक्कीच त्यांनी मला सुद्धा या ठिकाणी एक संधी दिली आणि या शिवशंभू 11 आंबोलेवाडे यांकडून सुद्धा मी चांगला त्यांचा आभार मानत आहे. दरम्यान हा फटका आला आहे, मिड विकेटच्या दिशेने जातोय, मैदानाबाहेर सीमावार षटकार. नक्कीच पहिल्या चेंडूवर मध्ये आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवर एक जबर प्रवेशने मात्र हे दडपण नक्कीच उधळून लावलं आणि मनीच्या या दुसऱ्या चेंडूवर एक जबरदस्त मिडविकेटच्या दिशेने चेंडू फेकला आणि एक षटकार प्राप्त केला. आपल्या संघासाठी पुन्हा दुसरा चेंडू. नक्कीच थोडंसं कमबॅक करतोय मनीष असं म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केल्यानंतर भावेश आला. भावेशने मात्र दुसरा चेंडू भिरकावून दिला आणि तिसरा चेंडू मनीष चांगल्या प्रकारे हाताळतोय. नक्कीच हा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या थोडी स्थिर राहते. धावसंख्या आहे संघाची 6. 1-6 अशी खोपोली वॉरियर्स संघाची धावसंख्या. नक्कीच आता पाहूया भावेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण उर्वरित काही चेंडूमध्ये 36 धावा जमवायच्या. तर आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत त्या 6. आणि हा मनीषचा पुढचा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे खेळलाय. कार्पेट लागून चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच भावेश पूर्ण करतोय दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो असल्यामुळे मात्र भावेशला एकाच धाव्यावर समाधान मानावं लागतंय. दरम्यान आता स्ट्राईक चेंज होतंय. स्ट्राईकला येतोय फलंदाज राज. याला सुद्धा नक्कीच आपल्या संघासाठी चांगल्या धावा जमावं लागतील, कारण धावांचं आव्हान आहे ते 36 धावांचं. दरम्यान मनीष सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. जरी एक षटकार आला असला तरी नक्कीच पुढच्या चेंडूवर चांगल्या प्रकारे कमबॅक करतो, थोडंसं फलंदाजांना दडपणाखाली आणतोय. तर पाहूया आता राज याच्या मात्र आउटर एजला चेंडू लागतोय. स्वतः चेंडू खाली गोलंदाज झेल घेतोय आणि दुसरा फलंदाज बाद करतोय खोपोली वॉरियर्स संघाचा. आणि राज सुद्धा या ठिकाणी आउट होतोय. दुसरा धक्का देतोय. घेतो अजिंक्य, चेंडूला पाडतोय सीमा रेषे पार षटकार. धाव संख्येत 6 ने वर धाव संख्या झाली.
आहे फलंदाजासाठी जोरदार अपील आहे. पंच अजून तटस्थ आहे. दरम्यान फलंदाज 2 धावा घेतात. दुसरी धाव ही यशस्वीरित्या पूर्ण झाली नाही. दरम्यान 1 रन शॉट असा पंचांचा निर्णय आलेला आहे. माफ करा, रनआउट आहे. तर सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान फलंदाज मात्र धावबाद झालाय आणि धावसंख्या आहे खोपोली वारियर संघाची 15 ही धावसंख्या जमा झाली आहे. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज खोपोली वारियर संघाकडून मैदानामध्ये येतोय ओमकार. तर ओमकार येतोय मैदानामध्ये. नक्कीच जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान आहे. परंतु या सत्रामध्ये नक्कीच गोलंदाजीचं वर्चस्व पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये मनीष याच्याकडून आता गोलंदाजी करतो. दुसऱ्या षटकामध्ये आकाश. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज अगदी दडपणाखाली आले चांगल्या प्रकारे आणि नक्कीच चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु गोलंदाजाचं वर्चस्व मात्र या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये कंटिन्यू झालेलं दिसतंय. धारदार गोलंदाजी दिसते. चांगल्या टप्प्यावर चांगल्या भेदक मारा झालेला दिसतोय आपल्याला वैतागवाडी संघाकडून. तर आता स्ट्राईकला येतोय भावेश. नक्कीच या षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर मात्र अजून 16 आहे. भावेश एक फटका घेतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. जातोय सीमारेषेपार षटकार. आता मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आउटर हे चेंडू घेतो आणि 22चा सुद्धा या ठिकाणी खेळ संपतोय. संघाच्या 22व्या धावसंख्या. जिंकण्यासाठी 22 धावा. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं ऑगस्ट 11 वैतागवाडी संघानं जशी फलंदाजी चांगल्या प्रकारे केली होती त्याच प्रकारे दुसऱ्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी सुद्धा केली. अगदी दडपणाखाली ठेवलं खोपोली वारियर संघाच्या फलंदाजांना आणि ते शेवटपर्यंत त्यांनी दडपण अगदी कंटिन्यू केलं आणि याचाच फायदा आपण पाहतोय मैदानामध्ये. खोपोली वारियर संघ या ठिकाणी पराभूत होताना दिसते आणि ऑगस्ट 11 वैतागवाडी संघ या ठिकाणी विजयी होताना दिसते. तर यानंतर होणारा सामना असेल दोस्ती 11 वर्सेस पवार ब्रदर्स आंबोलेवाडी. दोस्ती 11 संघाने नाणेफेक जिंकले. आता टॉस जिंकलेला आहे. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. कृपया त्यांनी आपले क्षेत्ररक्षण सजवायचं मैदानामध्ये. हॅलो, धन्यवाद सर. या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच